नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। गणेश चतुर्थी कशी साजरी करायची हे ठरवणारे जिल्हा प्रशासन कोण? खासदार विनायक राऊत यांचा सवाल। शेतकऱ्यांची लाईफलाईन बंद, शेतीला मोठा फटका। आणि बाप्पा विघ्न हरण कर, प्रश्न तुझ्या आगमनाचा हा। सिंधुदुर्ग लाईव्हचा मालवणी स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। गणेश चतुर्थी कशी साजरी करायची व चाकरमानी येणार की नाही हे ठरवणारं जिल्हा प्रशासन कोण? हा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार असून लवकरच या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील। जिल्हा प्रशासनाच्या इतिवृत्ताची प्रत व्हायरल झाली, त्याचा गणेश चतुर्थी नियोजनाशी काहीही संबंध नाही। गणेश चतुर्थी कशी साजरी करायची हे ठरवणारं जिल्हा प्रशासन कोण, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केलाय। काल जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, त्यामुळे त्या बैठकीमध्ये इतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचना त्यांनी त्या इतिवृत्तात लिहिलेल्या आहेत। अर्थात जिल्हा प्रशासनाला गणेश चतुर्थीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्णतः आदेश नाही, शासनाच्या अनुषंगाने त्यांनी तो आदेश घेण्याची आवश्यकता आहे। हा भाग एक। पण दुसरा महत्त्वाचा आहे की कोकण आणि गणेशोत्सव आणि चाकरमानी हा जो त्रिवेणी संगम जो होतोय, त्या संगमाचं कोणीही त्याला रोखू शकत नाही। चाकरमानी लोकांना सुद्धा गावात येऊन जो गणेशोत्सव साजरा करायचा आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने योग्य ती आचारसंहिता बनवण्याचं काम आज चालू आहे। त्या अनुषंगाने आम्ही दोघांनी आणि आमच्या इतर सर्वांनी पालकमंत्र्यांनी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की जर 7 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड करता येईल तर तशा पद्धतीची परवानगी तुम्ही ICMR कडून घ्या। आणि त्याचबरोबर जे चाकरमानी येतील त्यांची कोविड टेस्ट त्या ठिकाणी म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे अशा ठिकाणी जर करून पाठवलात तर अजून चांगलं होईल। आणि त्यामुळे कालच्या जिल्हा प्रशासनाने जे सर्क्युलर आहे ते 100% बंधनकारक नाही, तो आदेश नाही। आदेश देण्याचं काम महाराष्ट्र शासन करणार आणि मुंबईकर चाकरमानी मंडळीला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येण्याचं सुलभता निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलं जाईल। ते सुखी राहोत, इथले ग्रामस्थसुद्धा सुखी राहोत आणि गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जावा। ही आजच आमची शांतता कमिटीची बैठक आता 4 वाजता आहेत। त्यापूर्वी अधिकाऱ्यांची काय मतं आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे। जिल्हा प्रशासनाने कोणताही आदेश निर्गमित केलेला नाही, फक्त अधिकाऱ्यांची मतं घेतलेली आणि आज आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून काय सूचना आल्या आहेत त्या ठेवणार आहेत ते। परंतु आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आम्हाला काळजी आहे इथल्या ग्रामस्थांची, आम्हाला काळजी आहे चाकरमानी भक्तांची आणि आम्हाला काळजी आहे गणेशोत्सव साजरा करण्याची। त्यामुळे आम्ही योग्य तो निर्णय घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना यापूर्वीच सांगितलं आहे। आता ठीक आहे, जिल्हा प्रशासनाच्या कालच्या त्या कुठेतरी इतिवृत्तावरून काही जण आता आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही वाटेवर उतरू अशी काय घोषणा करतात, आम्हाला त्याची किंमत नाही, गरज म्हणजे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही। आजपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये जे आले नाहीत कोरोनाला घाबरून, त्यांनी आता मुंबईमध्ये बसून अशा वल्गना करू नयेत। आम्ही सक्षम आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकणवासियांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ज्या ज्या सोयीसुविधा देण्याची आवश्यकता आहे ते देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। फक्त हे करत असताना स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, स्थानिक प्रशासन आणि चाकरमानी यांचे विचार विनिमय करूनच आम्ही तो निर्णय घेणार आहोत। की जसं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मुंबईकर किंवा मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी, इव्हन कुडाळचे गणेशोत्सव मंडळसुद्धा त्यावेळेला मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीला होतं, तर जसं 4 फूट उंचीचाच गणेश मूर्ती करावी आणि सगळ्या मंडळांनी मान्य केलेलं आहे। आम्ही सुद्धा अशी मागणी केलेली आहे की घरगुती गणेशोत्सव हे 7 दिवसाचे ठेवावेत, अशी मागणी बऱ्याच ठिकाणावरून येते। ती मागणीसुद्धा आम्ही शासनाकडे ठेवलेली आहे आणि त्या मागणीला जर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लोकांनी प्रतिसाद दिला तर एक कायदा नाही आहे, एक नम्र आव्हान आहे। त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम
जसं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलं आहे तसं घरगुती गणेशोत्सव साजरा करणारी लोकसुद्धा देतील अशी आम्हाला खात्री आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. खंडणी आणि खुनाचे 60हून अधिक गुन्हे असलेल्या आणि 8 पोलिसांचे हत्याकांड करणारा यूपीतला कुख्यात गुंड विकास दुबेचा अखेर गेम करण्यात आलाय. यामुळे यूपीत असलेली या गुंडाची 30 वर्षांपासूनची दहशत संपुष्टात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून यूपीमध्ये विकास दुबेची चर्चा होती. 8 पोलिसांची हत्या करून हा कुख्यात गुंड फरार होता. अखेर त्याला गुरुवारी पकडण्यात पोलिसांना यश आलं. उज्जैनहून कानपूरला त्याला घेऊन जात असताना भोवतीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघाताचा फायदा घेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विकास दुबेची पोलिसांसोबत चकमक उडाली. यात त्याच्या छातीला गोळी लागली. विकास दुबेची यूपीत गेली 30 वर्षे दहशत होती. त्याच्यावर खंडणी आणि खुनाचे 60हून अधिक आरोप होते. त्या विरोधात साक्ष देण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. निवडणुकाही त्याच्याच संमतीने होत होत्या. 8 पोलिसांचे हत्याकांड केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यासाठी जंग पछाडले होते. त्याच्या अनेक साथीदारांचा पोलिसांनी गेम वाजवला होता. त्यानंतर आज त्याचाही गेम करण्यात पोलिसांना यश आलं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. SSPA मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवेमध्ये डॉक्टर अविष्का कड़व हे न्यूरोसर्जन दाखल झाले आहेत. पॉंडिचेरीमध्ये त्यांनी MCA केलं असून भारतातील टॉप 3 पैकी एका इन्स्टिट्यूशनलमधून ते उत्तीर्ण झालेत. त्यांनी तब्बल 500 मेंदूंची ऑपरेशन्स केलीत. डॉक्टर अविष्का कड़व यांच्यासारखे न्यूरोसर्जन सिंधुदुर्गात दाखल झाल्यानं रुग्णांना मुंबई, कोल्हापूर किंवा गोव्याला जावं लागणार नाहीये. मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं मेडिकल कॉलेज SSPA मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे. राणेसाहेबांचं स्वप्न होतं की सिंधुदुर्गातील जनतेला खरं तर एक चांगली रुग्णसेवा, आरोग्यसेवा मिळावी आणि त्या स्वप्नातून माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे असतील, सो नीलमताई राणे असतील, त्यांचे चिरंजीव माजी खासदार निलेशजी राणे असतील आणि विद्यमान आमदार नितेशजी राणे असतील, या संपूर्ण राणे कुटुंबियांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पहिलं मेडिकल कॉलेज भरलं आणि ते सेवेमध्ये रुजू झालेलं आहे. आज या हॉस्पिटलमध्ये अनेक नामांकित डॉक्टर, केवळ भारतात नव्हे तर परदेशामधून शिक्षण घेतलेले डॉक्टर आज या ठिकाणी सेवा बजावत आहेत. आपल्यासोबत आहेत जे स्वतःच त्यांची ओळख देतील. पहिले डॉक्टर अविष्का. नमस्कार, मी डॉक्टर आविष्कार विष्णूजी कढव. मी मूळचा नागपूरचा रहिवासी आहे आणि माझा MBBS GMC नागपूरवरनं झाला आहे. MS जनरल सर्जरी आसाम मेडिकल कॉलेजवरनं झाला आहे आणि MCH न्यूरो सर्जरी जिपमर पॉंडिचेरीवरनं झालं आहे. आणि मी इथे SSPM लाईफ टाईम हॉस्पिटलला लास्ट 1 वर्षापासून इथे म्हणजे आपलं काम करतो आहे. तुम्ही अतिशय सेवा बजावताना 2017मध्ये तुम्ही हे सगळं न्यूरोसर्जनची पदवी घेऊन बाहेर पडला. यानंतर तुमची सर्व्हिस कुठून सुरू झालेली होती? MCH झाल्यानंतर मी आधी 1-1.5 वर्ष पुण्याला काम केलेलं आहे, पुणे हॉस्पिटलला. तिथे डॉक्टर सुशील पाटकर आहेत, सिनियर न्यूरोसर्जन आहे. त्यांच्या गायडन्सच्या अंडर ट्रेनिंग घेतली पुढची आणि मग मला जेव्हा कॉन्फिडन्स आला की मी इंडिपेंडेंटली काम करू शकतो आणि सेवा करू शकतो, तेव्हा मी इथे सिंधुदुर्गला निवडलं. कारण इथे अवेलेबल फॅसिलिटीज आपल्या हॉस्पिटलने अवेलेबल करून दिलेल्या आहेत, पण आपल्याकडे सर्जन नव्हते. तर तो फायदा करून देण्यासाठी मी इथे ही जागा निवडली. 14 वर्ष तुम्ही पुण्यामध्ये सेवा केली, तब्बल 500 ऑपरेशन केला होता. कसा अनुभव होता? अनुभव म्हणजे आता ते शिक्षणाचा भागच असतो, ते जे ऑपरेशन असतात ते. आणि जेव्हा पेशंटच्या मेंदूवर ऑपरेशन करून
आपण त्याच्यात फरक दिसतो, तर ती एक वेगळीच म्हणजे फिलिंग असते की आपल्यामुळे पेशंटचा जीव वाचला आणि त्या नातेवाईकांना एक रे ऑफ होप भेटतो. तुम्ही हे जे मेडिकल कॉलेज आहे राणे साहेबांचं केव्हा जॉईन झाला आणि आतापर्यंत एखादा अनुभव आहे का इथे ऑपरेशन केल्याचा तुम्हाला? हो, आतापर्यंत जवळजवळ 50 ऑपरेशन आपण इथे हॉस्पिटलमध्ये केलेली आहे, लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये. आणि मला जॉईन होऊन 1 वर्ष झालेलं आहे. जुलै 8लाच मी जॉईन झालो होतो आणि आता 1-2 दिवसात 1 वर्ष कंप्लीट होईल. खरं तर हेच भाग्य म्हणावं लागेल की तुमच्यासारखे पहिले डॉक्टर यापूर्वी पण हॉस्पिटलात न्यूरोसर्जन होते. जिल्ह्यामधले तुम्ही पहिले न्यूरोसर्जन आहात, ज्या जिल्ह्यामध्ये अन्य कुठे उपलब्ध नाही न्यूरोसर्जन. कशा क्रिटिकल्स असतात ऑपरेशन्स आणि त्याच्यामध्ये कसे तुम्ही सहज लोकांचे प्राण वाचवलेले आहेत? क्रिटिकल म्हणजे न्यूरोसर्जरीमध्ये सगळ्यात जास्त आवश्यक असतं बेसिकली, जर एमर्जन्सी पेशंट असेल तर त्याला वेळेत ऑपरेशन करणे. जर वेळेत ऑपरेशन झालं तर जीव वाचतो, अन्यथा म्हणजे 1.5-2 तासाचा उशीर पण घातक ठरू शकतो. तर ॲक्सिडेंट झाल्या जर आपल्याकडे पेशंट लवकर, आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे की लवकर येतात पेशंट, 1-1.5 तासात ॲक्सिडेंट झाल्या येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जायला लागलं तर तो जो वेळ वाया जातो त्याच्यात पेशंटचा जीव जाऊ शकतो. तर इथे ऑपरेशन करताना तो एक ॲडव्हान्टेज आहे की लगेच ऑपरेशन होऊन पेशंटचा जीव वाचतोय. आणि नक्कीच वाचतोय, कारण की मागे आता 1 वर्षात जेवढी ऑपरेशनं झाली आहेत मेंदूची त्याच्यात तो फरक दिसतो आम्हाला की पेशंट ऑपरेशन करून जीव वाचवून घरी जातो. काही जे पेशंट्स असतात ज्यांना परमनंट डॅमेज झालेला असतो त्याचा आपण रिकव्हरी स्लो आणि प्रोलॉंग्ड असते, तर जीव वाचतो पण ते रिकव्हरी आपल्या हातात नसते. तर ॲडव्हान्टेज हाच आहे की लवकर ऑपरेशन होऊन तो जो गोल्डन आवरचा एक कॉन्सेप्ट असतो की या पिरियडमध्ये ऑपरेशन केलं तर आउटकम चांगला होईल, त्या जिल्ह्याचा म्हणजे जिल्ह्याला या गोल्डन आवरचा जो फायदा होतोय ते नक्कीच लाईफटाईम हॉस्पिटलमुळेच होतं. खरं ऑपरेशन आहे, क्रिटिकल ऑपरेशन आहे आणि त्याची खर्चाची बाब बघितली तर साधारण ओव्हरऑल कितीपासून कितीपर्यंत खर्च येतो त्याचा? खर्च डिपेंड करतं की पेशंटची कंडिशन कशी आहे. जेव्हा तो आपल्याकडे येतो त्या परिस्थितीमध्ये पेशंटची काय सिच्युएशन आहे त्याच्यावरून खर्च निर्भर असतो. पण मला असं वाटतं की लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये आपल्या ज्या स्कीम्स वगैरे आहेत तर त्याच्यातून खर्चाचा जो एक ॲस्पेक्ट असतो ट्रीटमेंटचा तो बऱ्यापैकी पेशंट्सच्या डोक्यावरून निघून जातो की चला आपल्याला इथे ही एक फॅसिलिटी अवेलेबल आहे की राज्याची जी स्कीम आहे, इतर ESISच्या वगैरे ज्या स्कीम्स आहेत त्याच्यासाठी अजून काम चाललेलं आहे की आणखी वेगवेगळ्या स्कीम्स आपल्याकडे येत आणि त्याचा फायदा लोकांना हो. खरं तर डॉक्टरगी एक सेवा आहे. एकूण 3 जी विद्यापीठ आहेत त्याच्यापैकी 3पैकी एका विद्यापीठामध्ये तुम्ही टॉपमधून आलेल्यात ही पदवी घेतलेली आहे. ग्रामीण भागामध्ये या सिंधुदुर्गसारख्या सेवा बजावताना काय अनुभव आहेत आणि कसा आनंद होत असतो तुम्हाला? मला नक्कीच सिंधुदुर्गाचं जे जिओग्राफिकल हे आहे ते आवडण्यासारखं आहे, कारण की मला आधीपासून मी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी होतो तिथे असं निसर्गरम्य परिसरच होता, आसाम म्हणा, पॉंडिचेरी म्हणा. तर त्याच्यामुळे मला इथे काही खूप असं वाटतं की कुठे गावात येऊन राहतोय बा असं मला अजिबात वाटत नाही. आणि मला नक्कीच इथे राहून जे मी काम करतोय त्याच्यात खूप जास्त सॅटिस्फॅक्शन होतं. जे तुम्ही 50 ऑपरेशन आता म्हटली केलेले आहेत, या 50 ऑपरेशनमध्ये एखादं क्रिटिकल ऑपरेशन आणि त्यात तो आलेला अनुभव या निमित्ताने तुम्ही कथन करू शकाल का? म्हणजे आता ऑपरेशन केल्यावर जे यंग मुलं असतात खास करून की एक मुलगा आला होता, तो आला तेव्हा व्हेंटिलेटरवर होता आणि त्याला डोक्याला भरपूर मार लागलं होतं. असं मला म्हणजे मी स्वतः पण असं इमॅजिन केलं नव्हतं की तो एवढा रिकवर होणार. पण ऑपरेशन केल्यावर त्याचा जीव तर वाचलाच, पण डिस्चार्ज होता होता तो स्वतः चालून गेला. तर ते केल्यावर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य दिसतं त्याचं सॅटिस्फॅक्शन जे होतं ते आपण शब्दात वर्णन करू नाही शकत असं मला वाटतं. म्हणजे डॉक्टर हा खरा त्यांना देव असतो आणि त्याच्यानंतर जे अनुभव किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो हे बोलक्या रूपात असे किती अनुभव तुम्ही बघितलेले आहेत? असे आता म्हणजे
इथे बघितलं तर प्रत्येक पेशंटचं, तो छोटा ऑपरेशन असो किंवा मोठं ऑपरेशन असो, पेशंटला सॅटिस्फॅक्शन झाल्यावर जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं ते सगळ्यात मोठं असं मला वाटतं. प्रत्येक ऑपरेशन, जर मी केलेलं ऑपरेशन पेशंटचं दुखणं कमी करू देत किंवा जीव वाचू देत किंवा त्याला जे कंप्लेंट्स होते ते निभू देत, त्याच्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन होतं ते. सर, तुम्ही एवढी मोठी पदवी घेतली, खरं तर पुणा, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या सिटीमध्ये पण तुम्ही जॉब करू शकला. काय मनामध्ये भावना आहे की ग्रामीण भागामध्ये जाऊन तुम्ही सेवा करणार, हे मनामध्ये विचार कसे आणि कधी आले? म्हणजे आता या अशा डिसिजन्सला खूप सारे ॲस्पेक्ट्स असतात, पण जिथे कोणीही नाही आहे आणि जिथे आपण जाऊन थोडंफार काहीतरी म्हणजे मदत करू शकतो किंवा हेल्प करू शकतो, हा विचार घेऊन पण मी इकडे आलो होतो की चला सिंधुदुर्गात नाही आहे आपण. म्हणजे मी आता रिलेटिवली आय एम अ यंग सर्जन, तर ही जागा सोबत लोकांचा फायदा आणि माझा एक्सपिरियन्स जो आहे मागचा, जेवढे मी ऑपरेशन्स केले आहेत त्याचा फायदा करून देण्यासाठी एक असा विचार घेऊन मी आलेलो. तुमच्याकडे थोड्या वेळ येणार आहे, तत्पूर्वी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. खरं तर कोकण म्हटल्यानंतर मागासलेलं, तुम्ही नागपूरसारख्या सिटीमधून रन करता आणि राणेसाहेबांनी हे जे हॉस्पिटल उभं केलं, गोरगरीब जनतेसाठी उभं केलं, ह्या कुटुंबाविषयी काय सांगाल, त्यांची तळमळ बघता? मी एवढं नक्कीच म्हणू शकतो की सिंधुदुर्गातला जे काही डेव्हलपमेंट झालं आहे आणि जे होतं आहे ते राणेसाहेबांच्या प्रयत्नांनीच झालेलं आहे. तर इथून पुढे पण हे कुटुंब असंच काम करत राहावं आणि असंच सिंधुदुर्गाला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मॅपवर SSPM लाईफटाईम हॉस्पिटलच्या अनुषंगाने आणावं असं माझी इच्छा आहे आणि त्यांना ऑल वेल विशेस आहेत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग.
माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य। दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना प्रवेश सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क श्री सागर सईकर 9561 2470 00, प्राध्यापक समीर वांगणकर 9421 63 78 03, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870, श्री अनाजी सावंत 9422 63 38 21। श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं। प्रोप्रायटर भिकाजी गणपते। फोन नंबर 02363 250081 आणि 250168। मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73। पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। निगुडे गावात एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे। काही दिवसांपूर्वी ही महिला मुंबईतून गावात आली असून ती होम क्वारंटाईन होती। तिच्या अतिजवळच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलंय। निगुडे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी दिली आहे। या व्यक्तीच्या अतिजवळच्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलं असून या सर्वांचे स्वॅब घेतले जाणार आहेत। तसंच निगुडे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं असल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी दिली आहे। यावेळी निगुडे सरपंच, ग्रामसेविका यांच्याशी चर्चा केली। यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, ग्रामसेविका तन्वी गवस, तलाठी भाग्यशीला शिंदे, पोलीस पाटील सुचिता मयेकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव आदी उपस्थित होते। आज निगुडे मंदिवाडीमध्ये एक 70 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्या गावामध्ये माननीय सरपंच गावडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव जाधव सर्व ग्रामपंचायती सदस्य, उपसरपंच गवंडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते गाव आम्ही आज प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। त्या वाडीमध्ये 147 लोकसंख्या असून 31 घरे आहेत। त्या घरामध्ये पुढील 14 दिवसासाठी आपण कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे। या 14 दिवसामध्ये जीवनावश्यक किंवा त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री वैद्यकीय सेवासाठी त्यांना माननीय सरपंच महोदय यांच्याशी चर्चा करून त्यांच्याबद्दल सोयीची चर्चा केलेली आहे। या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये रोज आरोग्य सेवकांच्या मार्फत आम्ही सर्वेक्षण करून जे काय 131 लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येमध्ये आपण त्यांना रोजच्या रोज सर्वेक्षण करून त्यांना विचाराखाली असेल संशय असेल तर आपण त्यांना उत्तर देणार आहोत। तसेच जे काही लो रिस्क हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत पेशंटच्या सानिध्यात झालेले त्यांचंही तातडीने आम्ही सॉल्व घेऊन त्यांना 14 दिवसासाठी होम क्वारंटाईन केलेलं आहे।
माननीय सरपंच साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते वसंतराव सर्वसन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला लाभतात येते. त्यांना बाकीच्या पावसाळ्यात येणाऱ्या साथी संदर्भात सतत चर्चा करण्यात आली. लेप्टो, चिकनगुनिया, डेंग्यू या संदर्भात सतत चर्चा करून प्रतिबंधात्मक योजना राबवण्यावर सुचवली. हाय रिस्क कॉन्टॅक्टना आपण होम क्वारंटाईनच सध्या करतोय. त्यांना तिघांचं आपण सॉल्व उद्या तातडीनं आणि जे लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांना पण आपण होम क्वारंटाईन केलेलं आहे. एक गरज आहे पूर्ण त्या घरातील लोकांचे तातडीने सॉल्व करून आपण त्यांच्या हाय रिस्कमध्ये कुठल्याही लक्षण नाहीत. पेशंट त्यांना पण लक्षण नाही, परंतु पेशंट मुंबईवरून आलेला आहे. ट्रॅव्हल हिस्ट्री असल्यामुळे आपण त्यांचा सॉल्व घेतला होता आणि ते मधुमेहाचा पेशंट असल्यामुळे त्यांचा सॉल्व घेतला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई गोवा हायवेवर खासगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं पारेख पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. मुंबई गोवा हायवेवर खासगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. विरारहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड इथं ही बस जात होती. यावेळी बसमध्ये 25 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी सुखरूप बसमधून उतरले. यावेळी स्थानिकांच्या मदतीनं बसला लागलेली आग विझवण्यात आली. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कोरोनामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाल्यानंतर एसटीनं आता माल वाहतुकीस सुरुवात केली आहे. बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट चक्क एसटीनं सिंधुदुर्गात आणण्यात आलं. एसटीच्या सिमेंट वाहतुकीचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी. ओके, रोल. कोरोनाच्या महामारीमध्ये बघितलं तर एसटी वाहतूक सध्या संपूर्ण जिल्ह्यातली ठप्प आहे. जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण राज्यभरामध्ये एसटीला भयंकर फटका जो आहे तो बसलेला. अशा वेळी एसटीनं प्रवासी वाहतुकीसोबतच महत्त्वाच्या ठिकाणच्या माल वाहतुकीला सुद्धा एक प्रारंभ केला दिसून येतो. आपणास इथं माझ्या पाठीमागे इथं हा सिमेंट ज्या बॅग्स आहेत त्या एसटीमधून इथं आलेल्या आहेत. कोल्हापुरातून जवळपास 10 टन सिमेंट आज सिंधुदुर्गात पहिल्यांदाच एसटीच्या माध्यमातून माल वाहतूक सर्व्हिसमधून आलेला आहे. हा सिमेंटचा लोड घेऊन येणारे आपले एसटीचे चालक आपल्यासोबत आहेत. नाव कसं आपलं? नमस्ते, संदीप गणपती सुतार. संदीपजी, कुठल्या डेपोतनं तुम्ही आता ही एसटी आणली आणि कुठपर्यंत चाललाय आपण? ही आमची संभाजीनगर डेपो, कोल्हापूर. अच्छा. कधी निघालात आणि कधी आलात आपण? रात्री निघालतो. हां. खाली जर घाटात पाऊस वगैरे असल्यामुळे थांबलो मी बावड्यात. अच्छा. हां, त्यानंतर सकाळी आलो लगेच. तुमच्या सर्व्हिसमध्ये किती वर्षांनी तुम्हाला एसटीमध्ये सर्व्हिस आता? 5 वर्षांमध्ये तुम्ही प्रवासी वाहतूक व्यतिरिक्त आणखीन कसली वाहतूक केली होती का एसटीमध्ये? प्रवासी वाहतूक. मग माल वाहतुकीची पहिलीच वेळ तुमची? कसं वाटतंय तुम्हाला? हाय, बरं आहे म्हणायचं. कसं आहे, निदान आपण राबते त्याचं काहीतरी मोबदला मिळते म्हणायचं. म्हणजे घरात बसण्यापेक्षा. खरं म्हणजे हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रवासी नाही आहेत, एसटी वाहतूक नाही आहे सुरू, अशा वेळी घरात बसण्यापेक्षा माल वाहतूक काय असेना पण त्याच्या माध्यमातून थोडंफार तरी उत्पन्न मिळतं एसटीला. जेणेकरून एसटीला उत्पन्न मिळालं तर साहजिकच आहे की कर्मचाऱ्यांना त्याचा पगार जो आहे तो मिळेल. कर्मचाऱ्यांचं कुटुंब जे आहे ते सुद्धा त्याच्यावरती चालू असेल. आपल्यासोबत या सिमेंट कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर जे आहेत ते आहेत. काय सांगाल, अशी वेळ काय यावी की एसटीच्या माध्यमातून तुम्हाला इथं सिमेंट जे आहे ते सप्लाय करावं लागतंय? नक्कीच साहजिकच मी कौतुक करतो की एस टी महामंडळाचं की त्यांनी या पद्धतीने जे काही सुविधा चालू केलेली डीलरसाठी, रिटेलरसाठी आणि कस्टमरसाठी ही एक चांगल्या प्रकारची सुविधा आहे. त्याच्यामुळं मी एस टी महामंडळाचं कौतुक करतो की त्यांनी अशी खूप चांगली सर्व्हिस देत आहेत आणि त्यांचा डिलिव्हरीचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी सांगितलं की आज सांगितलं की दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन येत आहेत. त्यामुळे साहजिकच एस टी महामंडळाचं कौतुक करण्याजोगं आहे. आपल्यासोबत कणकवलीतील या JK सिमेंटचे डीलर जे आहेत महेश कणिक ते सुद्धा आहेत. महेशजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतिहासामध्ये बघितलं आपण तर पहिल्यांदाच एसटीच्या माध्यमातून इथं सिमेंट आपल्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे.
आणि तुमच्या माध्यमातून डीलर म्हणून इथं आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, संपूर्ण जिल्ह्याला महिन्याभरासाठी एकूण किती सिमेंट लागतं? साधारणपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पोटेन्शियल बघितलं तर 3 लाख बॅगपेक्षाही जास्त सिंधुदुर्गात सिमेंट लागतं. आणि हे आपलं संपूर्ण सिमेंट हे वेगवेगळ्या ट्रक्सच्या माध्यमातून वगैरे असं होत असतं. आणि मी प्रथमतः ST महामंडळाचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आता कुठूनही रिटर्न माल वगैरे नसल्यामुळे प्रायव्हेट जे ट्रक्स वगैरे येत होते ते येत नाहीत खाली, आणि त्यामुळे मालही येत नाही. आमचं गोडाऊन बघितलं असेल तर पूर्णपणे खाली दिसेल तुम्हाला. हे आज आलंय म्हणून इथं आता मिळतंय. तर STने जी सुविधा सुरू केली आहे ती खरोखरच स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे त्यांनी, आणि आम्ही त्यांचे खरोखर आभार मानतो. आणि ह्या माध्यमातून आम्हाला चांगली सर्व्हिसही मिळेल त्यांच्याकडून, कारण आजपर्यंत STने प्रवासी वाहतुकीत सुद्धा चांगली सोय केलेली आहे लोकांची, तसंच ते मालवाहतुकीतही करतील अशी आम्हाला अपेक्षाही आहे. ते महेश जी बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये जांभा दगडाचं उत्पन्न होतं, वाळू जी असेल ती सुद्धा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथून पाठवत असतो. अगदी जांभा दगडाचे जी काय वाहतूक असेल ते STच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये हल्लीच झाली. आपण बातमीमध्ये वाचलं असेल, सिंधुदुर्गाची बातमी टेलिकास्ट केली होती. आणि पहिल्यांदा जे सिमेंट प्रोडक्शन आपल्या जिल्ह्यामध्ये होत नाही आहे, काय वाटतं संपूर्ण जिल्ह्याभराची सिमेंटची आवश्यकता महिन्याभराची किती असते? साधारण 3 लाख बॅग्सपेक्षाही जास्त असते आपल्या जिल्ह्याची आवश्यकता. आणि जर STने त्याच्यात जो भाग घेतला तर त्यांनाही भरपूर फायदा होऊ शकेल त्याच्यातून. लॉकडाऊन आहे सध्या बघितलं तर, आणि लॉकडाऊनच्या अवस्थेमध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये बांधकाम सुरू आहे. मला अनुभव जो आलेला की ट्रक्स वगैरे जे यायचे त्यांना रिटर्न काही नसायचं, किंवा त्या ड्रायव्हर्सना वगैरे जेवायची किंवा राहायची कुठे सोय व्हायची नाही. तर अशा स्थितीत आता STने जर सुरू केलंय तरी खरोखरच स्तुत्य उपक्रम म्हणायला पाहिजे. कारण जिथं सिमेंटचं प्रोडक्शन होतं असेल म्हणून आपण म्हणूया की रत्नागिरी जिल्हा असेल म्हणा किंवा कोल्हापूर असेल म्हणा, इथं बघितलं तर अजून नाही आहे. आपलं मॅन्युफॅक्चरिंग होतं मुद्दापूर, कर्नाटकात प्लांट आहे, तिथून आपलं गोडाऊन आहे कोल्हापूरला आहे गोडाऊन. आणि आता आपलं वैभववाडीत गोडाऊन होतं, पण ह्या कोरोनाच्या महामारीत आपण ते बंद केलं कारण गाड्या मिळण्यात म्हणून, आणि ते आता कणकवलीलाही शिफ्ट होतं. जर ST महामंडळाने कणकवली इथंही गोडाऊन सुरू झाल्यावर इथूनही सर्व्हिस दिली तरी आपल्याला ती चांगलीच पडेल इथं. कारण बघितलं तर कोरोना काय एवढ्यात आवर का म्हणजे आटोक्यात येईल असं वाटत नाही. अजून काही महिने हा आपला मुकाबला जो आहे कोरोनाशी करावाच लागेल. अशा अवस्थेत अनलॉक फेज जरी असलं, सिंधुदुर्गात जरी लॉकडाऊन नसलं तरी सुद्धा लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. कोल्हापूर पण होते तशाच प्रकारची अवस्था असेल, कमी जास्तपणा असेल. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये बघितलं आपण तर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट जे आहेत ते बंद आहेत, आणि STच्या माध्यमातून आता सिमेंटची वाहतूकसुद्धा होते. यापुढे सुद्धा तुम्ही ST महामंडळाला काय आवाहन कराल? आम्हाला अशीच त्यांनी कायमस्वरूपी सर्व्हिस द्यावी हीच त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करू. कारण तुम्ही बघितलं असेल तर प्रायव्हेट ट्रक्स आणि ह्यांचे अंतर्गत बघा, संपूर्ण बॉडी पॅक आहे. जी सिमेंटला म्हणजे कसं पाणी लागलं तर ताबडतोब घट्ट होतो, पण ह्याच्यात काही त्यांनी ठेवलेलं नाही. बाहेरून बघितलं तर तेवढं पत्रा मारून सुद्धा आतून ताडपत्री पण कव्हर केलेली आहे. म्हणजे अगदी सुरक्षितरित्या त्यांनी आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे, जे प्रायव्हेटवाले तेवढं काळजीपूर्वक करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा आमची ट्रान्सपोर्टवर भांडणं होत असतात की गाड्यातलं सिमेंट भिजलं हे भिजलं, पण ह्याच्यात त्यांचं असं काही दिसत नाही सध्या परिस्थितीत. तरी एकदम सुरक्षितरित्या येतंय असंच वाटतंय. एकंदरीत आपण बघितलं इथं तर सिमेंटची वाहतूक अत्यंत सुरक्षित पद्धतीनं STच्या माध्यमातून इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये पहिल्यांदाच झालेली आहे आपणास दिसून येते. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रायव्हेट ट्रान्सपोर्टच्या तुलनेत जसं आपले हे स्वतः व्यावसायिक आहेत सिमेंट व्यावसायिक करणे, त्यांनी आता सांगितलं आहे की STद्वारे होणारी वाहतूक ही अत्यंत सुरक्षित, त्यांच्या मालाला कुठलाही धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीने केली जाते. हे आणखी विशेष आहे. त्यासोबतच मार्केटिंग ऑफिसर असणारे यांनी सुद्धा सांगितलं आहे की अशाच पद्धतीने आपणास STने सर्व्हिस दिली तर ट्रान्सपोर्टेशनची जी काय आमची अडचण आहे ती चांगल्या प्रकारे दूर होऊ शकेल. साहजिकच आहे की ग्राहकांना सुद्धा याचा फायदा होईल, व्यापार उद्यम जो आहे तोही वाढीस लागेल. आणि चेन सिस्टमच्या माध्यमातून मनी रोलिंग ज्याला म्हटलं जातं ते मनी रोलिंग चांगलं होईल. साहजिकच सर्वांना त्याचा फायदा होईल. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मालवण तालुक्यातील कट्टा नांदोस सवाणवाडी येथील ओहळातील पुरातून वाहून जाणाऱ्या कुत्र्याला स्थानिक युवकांनी कसं पाण्याबाहेर काढलं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 8 जुलै रोजीच्या पावसाच्या थैमानातून नांदोस सवाणवाडीतील दर्शन चव्हाण, राजेश चव्हाण, कमलेश चव्हाण, सतीश चव्हाण, रुपेश चव्हाण, बाळा चव्हाण, पवन चव्हाण आणि नितीन चव्हाण या युवकांनी तीव्र वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याची कशी सुटका केली पाहूयात.
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। प्रवेश सुरू। तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या सोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स। आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध। प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी, श्री जयेंद्रजी राव राणे संचालक अध्यक्ष स्थानिक समिती 9422 43 58 33, श्रीनाथकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78, श्री शिंदे SP 9421 23 57 22, श्री पाटील PM 70 38 14 40 97। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात। होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज। GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो। 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध। जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय। गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर, मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर, वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर। गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा। कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा। साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ। संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09। तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी। प्रवेश सुरू, ॲडमिशन ओपन। IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी, ऑनलाईन बॅचेस सुरू। मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी, श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। सचिव
इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45, परब मॅडम 94 052 38 763, रुपनर सर 94 20 97 78 22, राहुल सर 94 033 50 474, मुनगेकर सर 70 577 44 88 5। सिंधुदुर्ग अकॅडमी। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। बाप्पा, या कोरोनान आमचा जिणा हैराण करून सोडलाय। 3 महिने आम्ही सगळा भोगला, सहन केला, पण आता तुझो प्रश्न हा, तुझ्या आगमनाचो हा। देवा गजानना, आता तूच या विघ्न हरण कर, अशी साथ कोकणी माणूस पोट तिडकीन घालता हा। बघ्या। बाप्पा, या कोरोना पुढे आम्ही आता हात टेकलो। या चिन्यांमुळे 3 महिने घरात बसून काढलं। सगळा कायदा लॉकडाऊन झाला आणि आमच्यावर उपाशी माराची येईल। डॉक्टर, पोलीस, सगळी यंत्रणा आणि माणसातलो देवमाणूस तुझ्या रूपात उभो रावलो। त्या कोरोना घालवूक रातीचो दीस केलो। आमचो चाकरमानी क्वारंटाईन झालो। दुश्मनार पण येऊ नये अशी येळ त्यांच्या दिली, पण ह्यो काय तो व्हायरस परतीचा नाव काढणार नाही। आज तुझो सण तोंडार इलो हा। मुंबईतून लेकरा गावात येवचा म्हणतात, पण त्यांका 14 दिस आधी हय येऊन क्वारंटाईन जाऊ होया। असा झाला तर खाऊचा काय आणि जगाचा कसा ह्यात समजणार नाही। पाटल्या वर्षात असाच चालला। लोकांची घरादारा ढासली, संसार मोडान पडले। तुझो सण दबाजात करूचो तेव्हाय रावान गेलो। अरे तुझो सण करूचो म्हणून आम्ही कर्जा काढतो, दय दागिने घाण ठेवून सावकाराकडसून याजाक पैसे घेतो आणि सण साजरो करतो। आणि आज या विघ्न असताना तू कायच करणे नाही। शासन आमची काळजी करता, तुझो सण साध्या पद्धतीन साजरो करूचो सांगता हा। आमकाय ता कळता फाल्या सकाळी आम्ही जगाकच नाही तर कसलो सण आणि कसला काय। पण तू विघ्नहर्ता असस मरे, मगे कर या विघ्नहरण। नाहीसो करून टाकता कोरोना, दाखय तुझो चमत्कार, तर तू खरो विघ्नहर्ता। बाकी काय नाही, कारण प्रश्न तुझ्या आगमनाचो असा। विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। दोडामार्ग मधील शेतकरी यांत्रिकीकरणातून आत्मनिर्भर बनावा यासाठी दोडामार्ग पंचायत समितीच्या सेज फंडातून इंटर कल्टिवेटर यंत्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली। खोटकेवाडी येथील शेतकरी उमेश पांगम व पिकुळी येथील शेतकरी लक्ष्मण गवस यांना दोडामार्ग पंचायत समिती सभापती संजना कोरगावकर व उपसभापती धनश्री गवस यांच्या उपस्थितीत ही यंत्र वितरित करण्यात आली। यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी, सुनंदा धरणे, गणेश प्रसाद गवस, संदीप कोरगावकर, लक्ष्मण आयनोडकर व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते। या यंत्राच्या सहाय्याने शेती उत्पादन वाढवून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करू असे यावेळी लाभार्थ्यांनी सांगितले। दोडामार्गचा शेतकरी हा आत्मनिर्भर बनताना यांत्रिकीकरणाने शेती करण्यासाठी पुढाकार घेत आहे। या ठिकाणी निवृत्त मुख्याध्यापक असलेले श्री पांगम सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत।
सर, आपल्याला ही पंचायत समितीकडनं यंत्रसामुग्री या ठिकाणी दिलेली आहे. दोडामार्गमधला शेतकरी हा यांत्रिकीकरणाकडे वळतो असं काहीच दृष्ट असताना याबद्दल आपण काय सांगा? खरोखरच सध्या पंचायत समितीने सभापती आणि ते सदस्य आहेत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, योग्य आहे. कारण आज आमच्या खेडेपाड्यातील शेतकरी आहेत, खरोखर याची त्यांना गरज आहे आणि त्याच्या आधारे आपण निश्चितच आपल्या शेताची प्रगती करून आपला विकास करतील अशी माझी अपेक्षा आहे. पंचायत समितीमार्फत जे शेतकऱ्यांना जे अवजारं पुरवले गेले आहेत ते आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचे जे कार्य आहे ते चांगलं महत्त्वाचं आहे. कारण शेतकरी आज जो प्रयत्न करून पाहतो पण ते स्वतःचा खर्च करून त्याला ते होत नाही आहे, पण ते आपल्या ह्याच्या निधीतून जे शेतकऱ्यांना सहकार्य करतात हे मोलाचं कार्य आहे आणि ह्याच्यातून आम्ही सुद्धा हे लक्षात घेऊन त्यांच्या ते ज्याप्रमाणे आपल्याप्रमाणे वागले त्याप्रमाणे आपण त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी करून दाखवू. टप्प्याटप्प्यानं इतर लाभार्थ्यांनाही पंचायत समितीमार्फत शेती उपयोगी यंत्र वितरित करण्यात येतील असं पंचायत समितीमार्फत स्पष्ट करण्यात आलंय. दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी हा आत्मनिर्भर बनावा यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात. आत्ताच पंचायत समितीच्या सेस फंडातून या ठिकाणी शेतकऱ्यांना जो शेतातील ट्रॅक्टर आहे हाही वितरित करण्यात आलेला आहे. पूर्ण पंचायत समिती टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांनी संवाद साधून घेणार आहोत की कशा प्रकारे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनावा यासाठी शासनाचे जे प्रयत्न चाललेले आहेत हे प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे दिसून येत आहेत. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही पंचायत समितीची स्कीम आहे ही शेतकऱ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचते आहे. दोडा पंचायत समितीच्या सेस फंडामधून थेट शेतकऱ्यांना अवजारं देण्यात यावी अशा प्रकारचा विषय ज्यावेळी दोडामार्ग तालुक्याचे सन्माननीय सभापती संजना कोरगावकर, उपसभापती आदरणीय गवस मॅडम यांच्याकडे चर्चेस आला त्यावेळी आम्ही सर्व सदस्यांनी निर्णय घेतला. त्यामध्ये चर्चेमध्ये धरणे मॅडम होते, गणपत नाईक होते. म्हणजे असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना उपयोगी येईल आणि एक त्या ठिकाणी साहित्य दिल्यानंतर त्या शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होईल असं यंत्र देण्याचं आमचं निश्चित झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून हे नांगरणीचं यंत्र आज पिपळगावचे शेतकरी लक्ष्मण गवस आणि आमचे घोडगेतले आदर्श शेतकरी श्री पांगम यांच्याकडे आम्ही हे आता सुपूर्त करत आहोत. आणि ह्या योजनेमध्ये आमचे सर्व सन्माननीय सदस्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अजूनही अशा प्रकारची आम्ही आमच्या सेस फंडामधून यंत्र खरेदी करून दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येत्या 8 दिवसामध्ये ते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन त्याचा विनियोग कसा करावा याचा डेमो आमचे मित्र करतील आणि आम्ही सर्व सदस्य आमचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव साहेब हे सर्वजण आपण शेतापर्यंत जाऊन अशा प्रकारची ही साहित्य शेतकऱ्यांच्या हाती सुपूर्द करणार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये आंतरजिल्हा शिक्षक बदलीवरून सत्ताधारी व शिवसेनेच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नागेंद्र परब, संजय पडते यांनी आंतरजिल्हा शिक्षक बदलीवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेचे आजच्या स्थायी समितीमध्ये पडसाद उमटलेत. तसेच अन्य विषयावरून सभेत दोन्हीकडच्या सदस्यात खडाजंगी उडाली. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये सत्तारूढ सदस्य व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नागेंद्र परब, संजय पडते यांनी आंतरजिल्हा शिक्षक बदलीवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेचे या स्थायी समिती सभेमध्ये पडसाद उमटले. जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी मागच्या वेळी 129 शिक्षक सोडले गेले होते आणि आता परत 63 शिक्षक सोडण्याचा घाट या जिल्हा परिषदने घातलेला होता. मी आपल्याला सांगू इच्छितो की एकतर या जिल्ह्यामध्ये शिक्षक 10 वर्षात भरती झालेली नाही आणि भरती न झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मुलांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नवीन भरती होईपर्यंत हे आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडू नये अशी मागणी मी या जिल्हा परिषदमध्ये माननीय अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सभेमध्ये सांग कुठल्याही परिस्थितीत नवीन भरती झाल्याशिवाय त्यांना सोडू नये. माननीय उपाध्यक्ष राजेंद्र म्हापशेकर, माजी उपाध्यक्ष रणजित देसाईला सांगू इच्छितो की तत्कालीन सभापती अनिशा दळवी यांनी तर सरळ आरोप केला होता पत्रकार परिषद घेऊन
की जे मागचे शिक्षक सोडले ते स्वतः मला माहीत नव्हते आणि त्याच्यात काहीतरी भ्रष्टाचार झालेला होता, ही त्यांचेच सभापतीचे शब्द होते. म्हणून मी त्या विषयामध्ये ज्यावेळी त्यांनी म्हटलं की ते कुठेतरी ज्यावेळी परत तुम्ही शिक्षक सोडत असाल तर ते चुकीचं आहे. कारण मागच्या 129 सोडलं, जिल्हा परिषद ठराव झाला होता की कुठल्या परिस्थितीत त्याला सोडू नये, तरी पण ते शिक्षक सोडले गेले. त्यामुळे कुठेतरी त्याला भ्रष्टाचाराचा वास येत होता. यावरून भाजप सदस्य आणि शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. तसेच अन्य विषयांवरून सभेत दोन्हीकडच्या सदस्यात खडाजंगी उडाली. स्टँडिंग कमिटीमध्ये माननीय पडते साहेब हे या सभागृहाचे तसे ज्येष्ठ आहेत, कारण त्यांनी 2 टर्म या सभागृहात काढलेत, किंवा नागेंद्र परब साहेब सुद्धा याने सुद्धा 2 टर्म काढलेले आहेत आणि अध्यक्ष पडते साहेब हे अध्यक्षपदावर राहिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच ते तिथं त्यांना अनुभवी आहेत आणि त्यांना माहिती आहे की आंतरजिल्हा बदली हा विषय सभापती, शिक्षण सभापती किंवा अध्यक्ष यांच्या अखत्यारीत येत नाही. खरं तर सभापती त्या शिक्षक बदली प्रकरणात म्हणजे शिक्षक म्हणून सभापती आहेत शिक्षण समितीवर, परंतु आंतरजिल्हा बदलीत पूर्ण अधिकार आहे, त्या फाईलवर सह्या करण्याचे अधिकार हे सगळे सीओचे असतात. प्रशासकीय सगळं चालतं ते सीओच्या अधिकारातच फाईल मूव्ह होते. त्याच्यात सभापतीची कुठे सही राहत नाही किंवा अध्यक्षांची पण सही राहत नाही. हे माननीय पडते साहेबांना माहीत आहे. असं असताना सुद्धा पडते साहेबांनी नाहक जिल्हा परिषदेची बदनाम करण्यासाठी मध्ये प्रेस घेतली होती आणि त्याच्यात पडते साहेब होते, नागेंद्र परब साहेब होते. खरं तर हे दोघेजण ज्येष्ठ आहेत, आमचे चांगले मित्र आहेत ते, कारण 5 वर्ष मागच्या आमच्याबरोबरच काम केलं त्यांनी राज्यामध्ये किंवा होते शिवजी म्हणून. परंतु आज ते विरोधात, जिल्हा परिषदेच्या विरोधात असल्यामुळे वाटेल ती जर जिल्हा परिषदेवर टीका करत असतील तर ते आम्ही सहन करून घेणार नाही. आणि त्याचमुळे आज जिल्हा परिषदच्या स्टँडिंग कमिटीमध्ये तो विषय आला, पण त्यांनीच काढला. खरं तर काढल्यानंतर त्याला मी एक उत्तर दिलं की पडते साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, सभागृहात 2 टर्म काढलेले आहेत, आम्ही 2 टर्म काढलेले, आम्ही शिक्षण समितीवर गेले 8 वर्ष काम करतो, परंतु आंतरजिल्हा बदली प्रकरणात सही करण्याचे अधिकार हे पूर्ण प्रशासकीय आहेत, सीओना आहेत आणि सीओच्या सहीने होतात. आणि हे सीओ स्वतःच्या अधिकारात सगळं करत नाही, तर शासनाकडनं त्यांना आदेश आलेले असतात. त्याप्रमाणे याही वेळी आत्ता माननीय ग्रामविकास मंत्री याने आदेश दिलेले आहेत. तसे म्हणजे आदेश का पण मी पेपरमध्ये वाचलेले आहे, त्याची बातमी पण माझ्याजवळ आहे आणि मी ती सभागृहात त्यांना वाचून दाखवली की ग्रामविकास मंत्र्यांचे आताही आदेश आहेत. सरकार आज आघाडी सरकार तुमचं आहे, तुम्ही आज सरकारमध्ये आहात, ग्रामविकास मंत्री आज आघाडीचे आहेत. तुम्हाला हिंमत असेल तुम्ही त्या ग्रामविकास मंत्र्यांना सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंतरबदली प्रकरणातल्या सगळ्या बदल्या थांबवा. तुम्ही जिल्हा परिषद नाहक बदनामी करू नका. आणि याच्यात जिल्हा परिषदेचा कुठेही हस्तक्षेप होत नाही आहे, जिल्हा प्रशासनाचा विषय आहे हे मी पडते साहेबांना सांगितलं आणि त्याच्यात ते निरुत्तर झाले. ह्या सगळ्या बातम्यानंतर ते निरुत्तर झाले. कारण नसताना जिल्हा परिषदची बदनामी करण्याचं काम पडते साहेब आणि नागेंद्र परब साहेबांनी केलं हे खरं तर चुकीचं आहे. कारण ते सुद्धा या जिल्हा परिषदेचे विश्वस्त आहात, लक्षात घ्या. त्याने सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे आणि ज्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही काम करतो, जिल्हा परिषद कुठल्या पक्षाकडे आहे किंवा कुणाची आहे ह्याचं महत्त्व नाही. कारण ज्या जिल्हा परिषदमध्ये आपण काम करतो ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्गची, आणि त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची बदनामी जिल्ह्यातच नाही तर कुठे राज्यात सुद्धा कुठे होता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आम्ही आज पडते साहेबांना तिथं ठामपणाने सांगितलं आणि पडते साहेब शेवटी निरुत्तर झाले त्या गोष्टी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. दोडामार्ग तालुक्यातील आईगावच्या सरपंचांविरुद्ध इतर 9 सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव 1 विरुद्ध 9 मतांनी मंजूर झाला. सरपंच प्रार्थना मुरगुडी या थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. हा ठराव संमत झाल्यानं सरपंच सौ मुरगुडी यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. थेट सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर अशा प्रकारे अविश्वास ठराव दाखल होऊन थेट सरपंच यांना पायउतार होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. शासनाच्या नियमाप्रमाणे पहिली 2 वर्ष व सरपंच पदाचा कारभार संपताना अगोदर 6 महिने अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सरपंचांविरुद्ध साजू नाईक व इतर 8 सदस्यांनी अविश्वास ठराव 3 जुलैला दाखल केला होता.
त्यानुसार सुनावणी होऊन हा अविश्वास ठराव 8 विरुद्ध 1 मतानं मंजूर करण्यात आला। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दोडामार्ग प्रभारी तहसीलदार संजय करपे यांनी काम पाहिलं। आता आई ग्रामपंचायतीवर सर्व पक्षीयांची ग्रामविकास आघाडी करण्यात आली असून यातूनच लवकरच शासन नियमाप्रमाणे सरपंच निवड करण्यात येणार आहे। सर्वात प्रथम मी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो। आज जो प्रार्थना शिवप्पा मुरगडी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे, ती प्रथम पहिली गोष्ट म्हणजे हा अविश्वास ठराव जो आहे पास झालेला आहे त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा या ठिकाणी हात नाही आहे। कोणत्याही पक्षाला कमीपण देण्यासाठी किंवा कोणत्याही पक्षाचं नाव उंच करण्यासाठी हा विषय या ठिकाणी झालेला नाही आहे, तर फक्त गावाचा विचार करून, गावाच्या हिताचा विचार करून हा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। ही मुख्य जी कारणं आहेत या ठिकाणी प्रस्तावाबद्दल आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही सादर केलेले आहे, ते म्हणजे इतर सदस्यांना विश्वासात न घेणे। दुसरं कारण आहे ग्रामस्थांच्या अर्जावर कारवाई जाणून बुजून चालढकल करणे। तिसरं आहे मनमानी कारभार करणे। चौथा आहे ग्रामस्थाच्या अंतर्गत सर्व ग्राम कमिटी अध्यक्ष स्वतः सरपंच असूनही अजून एकाही कमिटीची त्यांनी बैठक लावलेली नाही आहे। तिसरं म्हणजे ग्रामपंचायत कार्यभारात प्रत्येक वेळी सरपंचाचा कुटुंबाचा या ठिकाणी हस्तक्षेप असतो। ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या कामांमध्ये ते प्रत्येक चेकमध्ये पैशांची मागणी करतात। अशा प्रकारची ही आम्ही सर्व अजून भरपूर कारणं आहेत, पण ही मोजकी कारणं या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांच्या प्रस्तावासाठी आम्ही सादर केलेली आहे। सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे की यामध्ये कुठच्याही राजकीय पक्षाचा सहभाग नाही, कुठच्याही नेत्यांचा या ठिकाणी सहभाग नाही। आम्ही फक्त गावाचा विचार करून सगळे पक्ष या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे आणि हा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे, तो पण गाव हिताचा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये कोणत्याही वरिष्ठ नेता, कुठच्याही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा नाही या ठिकाणी जे सहभाग नाही आहे। फक्त आम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे मित्र परिवार यांना सर्व गोष्टी आम्ही समजावून सांगितला। त्याचप्रमाणे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही विश्वासात घेतलं आणि सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी 100% आम्हाला 9 मतं पडलेली आहे आणि अशा प्रकारचा हा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। गणेश चतुर्थी कशी साजरी करायची हे ठरवणारे जिल्हा प्रशासन कोण? खासदार विनायक राऊत यांचा सवाल। शेतकऱ्यांची लाईफलाईन बंद, शेतीला मोठा फटका। आणि बाप्पा विघ्न हरण कर, प्रश्न तुझ्या आगमनाचो हा। सिंधुदुर्ग लाईव्हचा मालवणी स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकण समाहा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। ड्राइड्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्राइड्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्राइड्स फार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध। इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मॅच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस। मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये। मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध। शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रियल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध। वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे,
तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. जय जवान जय किसान या मंत्रानं माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी हा देश पुन्हा केला उभा. याच शब्दांनी संकटांना भेदून कोकणातल्या कृषी क्रांतीचा झेंडा जाणार नभा. होय, कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी कोकणच्या सुपीक भूमीत कृषी क्रांतीचं नवं बीज पेरण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे समृद्ध भविष्यासाठी एक नवं अभियान कृषी क्रांती. विसरा वाट मुंबईची, करूया सेवा भूमातेची. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात होणार तज्ञांमार्फत शेतीचं सर्वेक्षण. भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, बांबू आणि यासारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न. नवे शेतकरी, नवे प्रयोग, सेंद्रिय शेती आणि अत्याधुनिक शेतीला मिळणार प्रोत्साहन. युवा आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार पुरस्कारानं सन्मान. अत्याधुनिक शेती तंत्र, मार्केटिंग, शासकीय योजना आणि आपल्या प्रत्येक समस्येवर तज्ञांचं मार्गदर्शन आता मिळणार ऑनलाईन. कोरोना आणि लॉकडाऊन पेक्षा आपला गावच बरा. कृषी क्रांती हाच आता समृद्धीचा मार्ग खरा. कृषी क्रांती पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर.